आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, गुरुबाळ माळी महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। महाधुरळा यूट्यूब चॅनल जे तंतोतंत बातम्या देण्यासाठी अग्रेसर आहे। केवळ एका महिन्यात जवळजवळ 20 पेक्षा अधिक राजकीय अंदाज तंतोतंत खरे ठरलेले हे एकमेव यूट्यूब चॅनल महाधुरळा यूट्यूब चॅनल। आपण जर अजूनही सबस्क्राइब केलं नसेल, आपल्याला जर राजकीय अपडेट हवे असतील, तंतोतंत बातम्या हव्या असतील, ब्रेकिंग न्यूज हवा असेल, निपक्षपातीपणे केलेलं विश्लेषण हवं असेल, तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। कारण गेल्या 6 महिन्यात अतिशय विश्वासार्हपणे बातम्या देत महाधुरळा यूट्यूब चॅनलनं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। त्यामुळे अजूनही आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। आपण आता प्रत्येक मतदारसंघाचा काही उमेदवारांचा आढावा घेणार आहोत। त्याची सुरुवात करूया करवीर मतदारसंघातून। करवीर मतदारसंघात आता दुरंगी किंवा तिरंगी लढत होणार हे जवळजवळ नक्की आहे। जे महायुतीच्या वतीनं चंद्रदीप नरके, महाविकास आघाडीच्या वतीनं राहुल पाटील आणि जनसुराजच्या वतीनं संताजी घोरपडे मैदानात असतील। याशिवाय आणखी दोघं तिघं मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। ते कोण आहेत या 2 दिवसात आपल्या लक्षात येईल। आज आपण पाहूया चंद्रदीप नरके यांची उमेदवारी नेमकी कशासाठी, त्यांच्या उमेदवारीचे बलस्थान काय आणि एकूण त्यांच्या प्रचाराचा एकूण रागरंग काय असेल या संदर्भात माहिती घेऊ। चंद्रदीप नरके हे करवीर मधून 2 वेळा आमदार झाले आहेत। 2 वेळा PN पाटील यांचा पराभव करत त्यांनी आमदार होत असताना अनेक विकास कामं केलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं धामणी प्रकल्प, प्रत्येक गावात विविध विकास कामांच्या जोरावर त्यांनी 10 वर्षे आमदार असताना धामणी प्रकल्प महत्त्वाचा आहे। प्रत्येक गावात त्यांची कामं दिसतात। त्यामुळे हे आपण एक 15 कारणं बघूया की ज्यामुळे चंद्रदीप नरके यांची उमेदवारी ही बलवान आहे, प्रभावी आहे, ताकदीची आहे। त्यातलं पहिलं कारण की 2 वेळा आमदार आणि आमदारकीच्या काळात केलेली त्यांची विकास कामं। दुसरं कारण आहे त्यांचा अतिशय चांगला संपर्क, त्यांच्या कामाची स्टाईल आणि सहज उपलब्धता। म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून कामाला सुरुवात, सहज उपलब्धता आहे आणि एखाद्या कामाच्या मागे लागलं की ती पूर्तता होईपर्यंत त्याचा पाठपाव करण्याचा त्यांचा स्वभाव आहे। त्यामुळे हे दुसरं कारण आहे। तिसरं महत्त्वाचं कारण आहे साखर कारखाना। त्यांच्याकडे साखर कारखाना आहे, शिक्षण संस्था आहे, बँक आहे, अनेक सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, ग्रामपंचायती ताब्यात आहेत। त्यामुळे हे तिसरं कारण आहे की ज्यामुळं नरके यांचा संपर्क वाढला, कामाचा व्याप वाढला आणि कारखाना असल्यामुळं शेतकऱ्यांशी अतिशय चांगला संबंध आणि सगळ्यात चांगला दर देणारा कारखाना ही त्या कारखान्याची, कुंभी कारखान्याची ख्याती आहे। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे। चौथं कारण आहे शिवसेनेची या मतदारसंघातली हवा। शिवसेनेची या मतदारसंघात काही जिल्हा परिषद प्रभागात नेहमीच हवा असते। त्याच हवेवर नरके हे 2 वेळा आमदार झाले आहेत। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे, कारण या भागात कट्टर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत। 5वं कारण आहे तिरंगी लढत। या मतदारसंघात जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झाली तेव्हा नरके यांना त्याचा फायदा झाला। यावेळीही या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। त्याचा किती फायदा नरकेंना होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या 5 वर्षात ते आमदार नाहीत, तरीही विविध माध्यमातून त्यांनी विकास निधी आणला। लोकांच्या कामाची जी काय पद्धत आहे ती बदलली नाही, कामं करत राहिले। त्यामुळे संपर्क कायम ठेवला, हेही अतिशय महत्त्वाचं कारण आहे। 6वं कारण आहे भाजप आणि राष्ट्रवादीची मनापासून मदत। या मतदारसंघात भाजपची ताकद काही प्रमाणात आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाची काही प्रमाणात ताकद आहे। ताकद कमी असली तरी ही ताकद मनापासून नरके यांच्या सोबत असल्यामुळे त्याचाही फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे। 7वं कारण आहे महापूर आणि कोविड काळात त्यांनी केलेलं काम।
महापुराच्या काळात अतिशय झोकून देऊन नरके यांनी काम केलं, त्याचाही फायदा यावेळी होईल. कोविडच्या काळातही ते थांबले नाहीत, मदतीत अतिशय पुढे राहिले. त्यामुळं एक जनतेशी कनेक्ट आणि काम करणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख त्या काळात निर्माण झाली. 8वं कारण आहे गोकुळ मधल्या सत्तेची विभागणी. यापूर्वीच्या निवडणुकीत असं व्हायचं की नरकेंच्याकडे गोकुळची यंत्रणा कोणतीच नसायची, सगळी यंत्रणा विरोधकांच्या बाजूला असायची. यावेळी मात्र नरकेंच्या बाजूने स्वतः अजित नरके आहेत, आणखी 1-2 गोकुळचे संचालक त्यांच्या सोबत आहेत आणि सत्तेत ते सहभागी आहेत. त्यामुळे गोकुळ या अतिशय महत्वाच्या दूध संघाचा त्यांना निश्चितपणे फायदा होईल असं एकूण चित्र आहे. 9वं कारण आहे त्यांनी विधानसभेत 10 वर्षात उठवलेला आवाज. विधानसभेत अनेक विषयावर त्यांनी आवाज उठवला, त्यामुळे एक व्यक्तिमत्व तयार झालं की धडपडणारा आवाज उठवणारा आमदार, त्याचाही फायदा यावेळी होण्याची शक्यता आहे. 10वं कारण आहे खेळाडू. ते स्वतः एक खेळाडू आहेत, त्यामुळे प्रत्येक खेळाकडे अतिशय चांगलं त्यांचं लक्ष असतं. खेळाच्या विकासासाठी, खेळाडूच्या प्रगतीसाठी सातत्याने त्यांची धडपड असते. त्यामुळे खेळावर प्रेम करणारा, खेळाडूवर प्रेम करणारा नेता ही त्यांची ओळख आहे. हीच ओळख त्यांना निश्चितपणे या निवडणुकीत उपयोगी पडण्याची शक्यता आहे. प्रचंड उत्साह आणि कार्यक्षमता हे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यांना दिवसभर कधीही भेटा, त्यांचा उत्साह कायम असतो, कार्यक्षमताही मोठी आहे. त्यामुळे त्याचाही फायदा या निवडणुकीत त्यांना होईल. सर्व क्षेत्रातील प्रश्नांची जाण त्यांना आहे. प्रश्न सोडवण्यासाठी जे करावं लागतं ती करण्याची क्षमता आणि जाण, यामुळं त्यांच्याबाबत एक नेहमीच सकारात्मक भूमिका असते. त्यांची यंत्रणा राबवणारे त्यांचे बंधू अजित नरके हेही त्यांचं बलस्थान आहे. कारण प्रत्येक निवडणूक अजित नरके ज्या पद्धतीने हाताळतात ते पाहता एकूणच पडद्यामागचे सूत्रधार जे एक भक्कम लागतात, हे पडद्यामागचे सूत्रधार अजित नरके आहेत आणि त्यांनी सूत्र हलवायला सुरुवात केली आहे. ते जवळजवळ अशी ही 15 कारणं आहेत की ज्यामुळं चंद्रदीप नरके यांची उमेदवारी करवीर मतदारसंघातून प्रबळ झालेली आहे. याच प्रबळ दावेदारीवर किंवा या वातावरणावर ते आता विजयाचं मैदान मारण्यासाठी प्रचाराला लागले आहेत. लढत सोपी नाही, समोरही तगडा उमेदवार आहे, सहानुभूतीची लाट आहे. या लाटेत आता चंद्रदीप नरके आपली हवा कशी वाढवणार हे अतिशय महत्वाचं आहे. तिरंगी लढतीत काय होणार हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रदीप नरके यांना 15 मुद्दे तारणार का? विरोधकांच्याकडे की आणखी अनेक प्रभावी मुद्दे आहेत, त्याचा नरके यांच्यावर काय परिणाम होणार हे सगळं आता या निवडणुकीत लक्षात येईल. गेल्या निवडणुकीत त्यांची हॅट्रिक चुकली. आता PN पाटील हयात नाहीत, राहुल पाटील आता उमेदवार आहेत. त्यामुळं या निवडणुकीत, अतिशय चुरशीच्या निवडणुकीत नरके आणि पाटील यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहणं आता अतिशय आपल्याला उत्सुकतेचं आहे. त्यामुळे आता निकाल लवकरच लागेल. पण सध्या तरी नरके यांच्या सोबत जे 15 प्रबळ मुद्दे आहेत, त्यामुळे नरके यांची उमेदवारी प्रबळ झालेली आहे. जशी नरकेंची उमेदवारी प्रबळ आहे तशी पाटील यांची आहे. ती नेमकी कशी आहे आपण पुढच्या भागात बघूया. आता मात्र नरके हेच कसे प्रबळ आहेत हे आपण पाहिलेलं आहे. असंच जर काही उमेदवार प्रत्येक मतदारसंघातील माहिती आपल्याला हवी असेल तर सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनेल. धन्यवाद.